नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत भूरूपे आणि त्यांचा विकास, लँडफॉर्म्स अँड देअर इव्होल्युशन यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आज आपण हे सर्व कन्सेप्ट्स नुसते वाचणार नाही, तर एकदम सोप्या भाषेत व्हिज्युअलाइज करणार आहोत. चला तर मग सुरू करूया निसर्गाच्या या अद्भुत शिल्पशाळेचा प्रवास. आज आपण पृथ्वीच्या एका अद्भुत शिल्पशाळेत प्रवेश करणार आहोत. तुम्ही कधी एखाद्या शिल्पकाराला मूर्ती घडवताना पाहिले आहे का? तो कधी करवतीने दगड कापतो, तर कधी मातीची भर घालतो. अगदी तसेच वाहते पाणी, भूजल, हिमनद्या, सागरी लाटा आणि वारे हे निसर्गाचे प्रमुख शिल्पकार आहेत. हे खनन म्हणजेच इरोजन आणि संचयन म्हणजेच डिपोजिशन या दोन हत्यारांचा वापर करून पृथ्वीला सतत नवीन आकार देत असतात. हे शिल्पकार काम कसे करतात? तर ते एका अखंड चक्राप्रमाणे चालते. खनन म्हणजे उंचवट्यावर सँडपेपर घासल्यासारखी खडकांची झीज करणे, ज्यामुळे भूपृष्ठाची उंची कमी होते आणि यातून निघालेला गाळ खड्ड्यांमध्ये नेऊन भरला जातो, ज्याला आपण संचयन म्हणजेच डिपोजिशन म्हणतो, जे प्रामुख्याने सखल भागात घडते. माणसाच्या आयुष्याप्रमाणे या भूरूपांचेही युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असे 3 टप्पे असतात. तर मित्रांनो, जसा एक शिल्पकार आपल्या छिन्नी हातोड्याने काम करतो, तसे निसर्गाचे हे 5 प्रमुख एजंट्स काम करतात. यातील सर्वात शक्तिशाली आणि आपल्या नेहमीच्या परिचयाचा पहिला एजंट म्हणजे वाहते पाणी किंवा नदी. नदीचा हा प्रवास कसा असतो, तिची युवावस्था कशी असते, पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. आपला पहिला शिल्पकार आहे वाहते पाणी किंवा नदी. नदीचा जीवन प्रवास माणसासारखाच असतो. युवावस्थेत ती एखाद्या उडत्या तरुणासारखी वेगात पर्वतावरून धावते आणि व्ही आकाराच्या दऱ्या व धबधबे तयार करते. प्रौढावस्थेत तिचा वेग थोडा कमी होतो आणि रुंद दऱ्या व नागमोडी वळणे घेते. तर वृद्धावस्थेत ती एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखी संथ होते, गाळाचे संचयन करते आणि शेवटी जमीन सपाट करून टाकते. नदीच्या खननातून दऱ्यांचे 2 मुख्य प्रकार तयार होतात. पहिला प्रकार म्हणजे घळई, जॉर्ज. तुम्ही कधी चाकूने केक सरळ कापला आहे का? तशीच ही अतिशय खोल आणि अरुंद दरी असते, जिची रुंदी वर आणि खाली जवळपास समान असते. दुसरा प्रकार म्हणजे कॅन्यन. हा एखाद्या पायऱ्यासारख्या स्टेडियम सारखा असतो, जो तळापेक्षा वर जास्त रुंद असतो. नदी जेव्हा मंद उतारावर येते, तेव्हा ती सरळ न वाहता सापासारखी नागमोडी वळणे घेते. याला मिअँड्रिंग म्हणतात. या वळणाच्या बाहेरच्या काठावर पाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे तिथे झीज होते. तर आतल्या काठावर, ज्याला स्लिप ऑफ बँक म्हणतात, वेग कमी असल्याने तिथे गाळ साचला जातो. जेव्हा हे वळण खूप तीव्र होते आणि मूळ प्रवाहापासून तुटून वेगळे होते, तेव्हा चंद्राच्या आकारासारखे नालाकृती सरोवर ऑक्सबो लेक तयार होते. जेव्हा नदी पर्वतावरून अचानक सपाट जमिनीवर येते, तेव्हा तिचा वेग कमी झाल्याने ती मोठा भरडा गाळ तिथेच टाकते, ज्यातून हातातल्या पंख्यासारख्या आकाराची पंखकृती मैदाने ॲल्युव्हियल फॅन्स तयार होतात. आणि जेव्हा नदी समुद्राला मिळते, तेव्हा ती अतिशय बारीक गाळ साठवून त्रिकोणी आकाराचा त्रिभुज प्रदेश डेल्टाज निर्माण करते. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा पात्राबाहेर पाणी पसरते आणि बारीक गाळ साचून पूर मैदाने फ्लड प्लेन्स तयार होतात. या नदीच्या दोन्ही काठांवर वाळूंचे जे बांध तयार होतात, त्यांना नैसर्गिक बांध नॅचरल लेव्हीज म्हणतात. हे बांध एखाद्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर सारखे काम करतात. इथपर्यंत आपण पाहिलं की वाहते पाणी भूपृष्ठावर कसे बदल घडवते. पण तुम्हाला माहिती आहे का की जमिनीखाली सुद्धा एक छुपी प्रक्रिया सतत सुरू असते. आयोगाच्या मुख्य परीक्षेत बऱ्याचदा या लपलेल्या शिल्पकारावर ट्रिकी प्रश्न विचारले जातात. हा शिल्पकार म्हणजे भूजल, ग्राउंड वॉटर. हे नेमकं कसं काम करतं ते आता आपण समजावून घेऊ. आता आपण दुसऱ्या लपलेल्या शिल्पकाराकडे वळूया, भूजल. भूजलाचे काम हातोड्याचे नसून केमिकलचे असते. जेव्हा पावसाच्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड मिसळते, तेव्हा ते ऍसिड सारखे बनते. हे पाणी चुनखडीच्या म्हणजेच लाईमस्टोनच्या प्रदेशात जाऊन तिला विरघळवते. यातून जी अद्भुत भूरूपे बनतात, त्यांना आपण कास्ट भूरूपे, कास्ट टोपोग्राफी म्हणतो. चुनखडी विरघळल्यामुळे जमिनीवर नरसाळ्याच्या आकाराचे खड्डे तयार होतात. त्यांना विलय छिद्रे म्हणजेच सिंक होल्स म्हणतात. अनेक छिद्रे जोडली गेली की लांब खंदकासारखी युवाला तयार होते आणि असमान विरघळल्यामुळे जमिनीवर तीक्ष्ण सुळके तयार होतात, ज्यांना लॅपिस म्हणतात. जमिनीखाली पाणी आडवे वाहताना चुनखडी विरघळून गुहा म्हणजेच केव्स तयार होतात. या गुहांमध्ये एक सुंदर नक्षीकाम तयार होते.
गुहेच्या छतावरून गळणाऱ्या पाण्यातून कॅल्शियम कार्बोनेटचे संचयन होते. छताला लटकणाऱ्या बर्फाच्या सुळक्यांसारख्या आकारांना लोमते स्तंभ म्हणजेच स्टॅलेक्टाइट्स म्हणतात. जे जमिनीवरून वर वाढतात त्यांना ऊर्ध्वगामी स्तंभ म्हणजेच स्टॅलॅग्माइट्स म्हणतात. आणि जेव्हा हे दोन्ही स्तंभ एकमेकांना जोडले जातात तेव्हा एक अखंड स्तंभ पिलर तयार होतो. चुनखडीच्या प्रदेशातील ही कार्स्ट भूरूपे आपण पाहिली. आता आपण उष्णतेकडून थेट गोठवणाऱ्या थंडीकडे जाणार आहोत, जिथे पाणी वाहण्याऐवजी बर्फाच्या स्वरूपात सरकतं. हिमनदी म्हणजेच ग्लॅशियर ही दिसायला जरी शांत आणि संथ असली तरी तिची ताकद अफाट असते. बघूया या हिमनदी पर्वतांना कसे कोरते. आपला तिसरा शिल्पकार आहे हिमनदी म्हणजेच ग्लॅशियर, ज्याला आपण बर्फाचा दैत्य म्हणू शकतो. ही नदी दिवसाला काही सेंटीमीटर इतकीच संथ वाहते, पण बर्फाचे प्रचंड वजन आणि खडकांना ओरबडण्याची म्हणजेच प्लकिंगची क्षमता यामुळे ही पर्वतांची सर्वाधिक झीज करते. नदीची व्ही आकाराची दरी घासून घासून हिमनदी तिला यू आकाराच्या करून टाकते. हिमनदीच्या खननामुळे पर्वतावर आराम खुर्चीच्या आकाराचा खड्डा तयार होतो. त्याला हिमगव्हर किंवा सर्क्यू म्हणतात. 3-4 हिमगव्हरे एकत्र आल्यावर मधील भाग शिंगासारखा किंवा पिरामिड सारखा तीक्ष्ण होतो. त्याला हिमशृंग हॉर्न्स म्हणतात. उदाहरणार्थ मॅटरहॉर्न. 2 खड्ड्यांमधील करवतीच्या दात्यांसारख्या कडांना अरिटी म्हणतात. हिमनदी वितळताना जो अस्ताव्यस्त गाळ मागे सोडते त्याला हिमोड म्हणजेच मोरेन्स किंवा ग्लॅशियल टिल म्हणतात. जर गाळ दरीच्या दोन्ही बाजूंना साचला तर त्याला पार्श्व हिमोड लॅटरल टिल म्हणतात. जर 2 हिमनद्या एकत्र येऊन मध्यभागी गाळ साचला तर त्याला मध्य हिमोड मेडियल टिल म्हणतात. आणि हिमनदीच्या शेवटी साचलेल्या घोड्याच्या नालेसारख्या गाळाला अंत्य हिमोड टर्मिनल टिल म्हणतात. हिमनदीच्या तळाखालीही रंजक गोष्टी घडतात. ड्रमलिन या गुळगुळीत आणि उलटी ठेवलेल्या होडीसारख्या किंवा अर्ध्या अंड्यासारख्या टेकड्या असतात. उन्हाळ्यात बर्फ वितळून हिमनदीच्या खाली पाण्याचे प्रवाह वाहतात. या प्रवाहांनी आणलेला गाळ बर्फाच्या बोगद्यात साचून नागमोडी आकाराचा लांब बांध तयार होतो. त्याला एस्कर म्हणतात. हिमनदीचे हे अद्भुत कार्य पाहिल्यानंतर आता आपण वळूया आपल्या देशाच्या विशाल किनारपट्टीकडे. किनारी भागात जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा तिथे दिसणारे सुंदर पुळण म्हणजे बीचेस किंवा उंच कडे कसे तयार होतात याचा कधी विचार केलाय का? सागरी लाटांचे हे अखंड काम कसे चालते ते आता आपण पाहूया. तर चौथा शिल्पकार म्हणजे सागरी लाटा. किनाऱ्यांचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे उंच खडकाळ किनारे हाय रॉकी कोस्ट, जसा भारताचा पश्चिम किनारा, जिथे लाटांच्या आदळण्यामुळे खननाचे काम जास्त होते. दुसरे म्हणजे सखल गाळाचे किनारे लो सेडिमेंटरी कोस्ट, जसा भारताचा पूर्व किनारा, जिथे समुद्राची खोली कमी असल्याने संचयनाचे काम जास्त होते. खडकाळ किनाऱ्यांवर लाटा एखाद्या हातोड्यासारख्या प्रहार करतात. यामुळे खडकाला तुटून सागरी कडा सी क्लिफ तयार होतो. कड्यावर लाटा आदळून तळभागात पोकळी निर्माण होते, जिला सागरी गुहा सी केव म्हणतात. आणि जेव्हा गुहेचे छत कोसळते तेव्हा समुद्रात उभा राहिलेला खडकाचा एकाकी खांब म्हणजे सागरी स्तंभ सी स्टॅक तयार होतो. सखल किनाऱ्यांवर लाटा वाळू साचवतात. ज्यावर आपण खेळतो ते पुळण किंवा किनारे म्हणजेच बीचेस तयार होतात. किनाऱ्याला समांतर समुद्रात साचलेल्या वाळूच्या बांधांना वाळूचे दांडे म्हणजेच बार्स म्हणतात. जेव्हा हा दांडा एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो तेव्हा त्याला भूशीर स्पिट्स म्हणतात. आणि या दांड्यांमुळे समुद्राचे पाणी अडवले जाऊन जी खाऱ्या पाण्याची सरोवरे तयार होतात त्यांना खाजन म्हणजेच लगुन्स म्हणतात. समुद्र किनाऱ्यावरून आपण आता आपला मोर्चा वळवूया एका वृक्ष आणि कोरड्या प्रदेशाकडे, उष्ण वाळवंटाकडे. इथे पाण्याचे प्रमाण नगण्य असते, त्यामुळे इथे राज्य असते ते वाऱ्याचे. वाऱ्याच्या कार्यावर आयोगाने बरेचदा जोड्या लावा किंवा आकृतीवर आधारित प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे हा पुढचा भाग अगदी नीट लक्ष देऊन ऐका. तर आपला शेवटचा शिल्पकार आहे वारा, जो उष्ण वाळवंटात अत्यंत प्रभावी असतो. वारा 3 प्रकारे काम करतो. वाळू उडवून नेणे म्हणजेच अपवहन डिफ्लेशन, वाळूचे कण शस्त्रासारखे वापरून खडकांना घासणे त्याला म्हणतात अपघर्षण म्हणजेच ॲब्रेशन, आणि जोरदार धडक देणे इम्पॅक्ट. मित्रांनो, वाळवंटात फक्त वाराच नाही तर अचानक येणारा मुसळधार पाऊस शीट फ्लड्सच्या रूपात डोंगर झिजवण्याचे छुपे काम करतो. वाऱ्याच्या खननामुळे पर्वताच्या पायथ्याशी जो मंद उताराचा खडक तयार होतो त्याला पेडिमेंट म्हणतात. हे पेडिमेंट्स पसरून तयार झालेल्या सपाट मैदानाला पेडी प्लेन म्हणतात. वाऱ्याने खडकाचा खालचा भाग जास्त घासल्यामुळे
त्याला छत्रीसारखा आकार येतो, ज्याला भूछत्र खडक म्हणजेच मशरूम रॉक्स म्हणतात. आणि वाळू उडवून नेल्यामुळे तयार होणाऱ्या खड्ड्यांना अपवहन खळगे डिफ्लेशन हॉलोज म्हणतात. वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर वाळू साचून वाळूच्या टेकड्या सँड ड्यून्स तयार होतात. चंद्राकृती टेकड्या ज्यांची टोके वाऱ्याच्या दिशेने वळलेली असतात त्यांना बारखान म्हणतात. जर वाऱ्याची दिशा बदलली आणि टेकडीला फक्त एकच टोक उरले तर त्याला सेफ म्हणतात. याशिवाय वाऱ्याच्या दिशेला समांतर असणाऱ्या लांब टेकड्या आणि काटकोनात असलेल्या टेकड्या सुद्धा तयार होतात. तर मित्रांनो, आपण नदी, भूजल, हिमनदी, सागरी लाटा आणि वारा या पाचही शिल्पकारांचे काम अगदी बारकाईने पाहिले. आता वेळ आहे या सर्व कन्सेप्टची एकाच ठिकाणी उजळणी करण्याची. पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी झटपट रिव्हिजन करण्यासाठी हा पुढचा तक्ता तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर मित्रांनो, या तक्त्यात आपण सर्व शिल्पकारांच्या प्रमुख खननाच्या आणि संचयनाच्या भूरूपांचा गोषवारा पाहू शकतो. यावरून एकच निष्कर्ष निघतो: निसर्गाची साधने म्हणजेच पाणी, वारा, बर्फ जरी वेगवेगळे असली तरी झीज आणि संचयन या एकाच वैश्विक प्रक्रियेद्वारे निसर्ग सतत आपली पृथ्वी पुनर्रचित करत असतो. मला खात्री आहे हा तक्ता आणि आजचे हे व्हिज्युअल सेशन तुम्हाला या टॉपिकवरील कोणताही प्रश्न अचूक सोडवण्यासाठी नक्कीच मदत करेल. असाच हाय यील्ड आणि सोप्या भाषेतील सेशनसाठी चॅनलशी जोडलेले राहा. तुमच्या अभ्यासासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण नेहमीच सोबत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. हॅलो फ्युचर ऑफिसर्स, नुकताच झालेला UPSC पूर्व परीक्षेचा पेपर पाहिला का? प्रश्न जरी वरवर पाहता ओळखीचे वाटत असले तरी दिलेले पर्याय पाहिल्यास विद्यार्थी गोंधळून गेले होते. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचे सह्याद्री IASला आणि मलाही फोन आले. विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त करत सांगितले की आपल्या सह्याद्री पल्स मासिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली. यानंतर आमच्या टीमने खोलात जाऊन विश्लेषण करण्याचे ठरवले आणि तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटत आहे की फक्त 4 महिने म्हणजेच जानेवारी पासूनच्या 4 सह्याद्री पल्स मासिकांमधून तब्बल 14 प्रश्न हे थेटपणे आणि 4 प्रश्न अप्रत्यक्षपणे असे एकूण 18 प्रश्न UPSC पूर्व परीक्षेत विचारण्यात आले. कशामुळे हे शक्य झाले? तर यामागे आमच्या सह्याद्री पल्स मॅगझिन टीमचा UPSC मधील पूर्वानुभव कामी आला. यापुढेही आमचा असा प्रयत्न असेल की येणाऱ्या MPSC पूर्व तसेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेतही सह्याद्री पल्स मॅगझिन अशाच प्रकारे सहाय्यकारी ठरेल.